की आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे। त्या बापाचं अंतकरण कितीही कठोर असू द्या, कितीही दगडाच्या काळजाचा बाप असू द्या, पण बाप तो बाप असतो बरं। त्या बापाची जाण आपण ठेवली पाहिजे। कुणीही आलं, आई सांगितली, कुणीही आलं आईवरती कविता केली, आई दारातली तुळस आहे, आई मंदिराचा कळस आहे, पण बाबा त्या मंदिराचा पाया म्हणजे बाप आहे बरं। आणि एकदा का मंदिराचा पाया पडला ना, कळस पडायला वेळ लागत नाही बरं, बाप असतो तो। आम्ही एका सोपान बाबा लग्नामध्ये गेलो, आमच्या लक्षात आलं काहीतरी आहे। आम्ही एक दोघाला विचारलं की का हो काका, ही पोरगी सारखी माग पाहती, सारखी माग बघती, हिच्या मनाविरुद्ध लग्न होतंय का, हिला हे लग्न पसंत नाही का? त्याने सांगितलं नाही हो महाराज, तसं नाही। ही जी पोरगी आहे ना, ही ती बापाला नको असलेली पोरगी होती, ही तिसऱ्या नंबरची पोरगी आहे। ही नको असलेली कार्टी त्या बापाला झाली। ती जन्माच्या अगोदर अनेक प्रकारचे प्रयत्न केले तिच्या बापाने तिला मारण्याचे, पण पोरगी नाही मिली महाराज, ती पोरगी आहे। आणि त्या पोरीचा लग्न आज चाललंय आणि तो बाप तिला अजून बोलला सुद्धा नाही हो, म्हणून ती पोरगी सारखी माग पाहती, सारखी माग बघती। महाराज लग्नविधी सोहळा संपला, वराडही जेवलं, कन्यादान झालं, आणि कन्यादान झाल्याच्या नंतर शेवटचा प्रसंग असतो बाबा, तो नवरीला वाटा लावायचा। नवरीला वाटा लावायचं होतं, पण तो बाप काय जाईना। महाराज पोरगी त्या गाडीत बसली आणि त्या ड्रायव्हरला गाडी काय समोर घेऊ देईना, गाडी काय पुढे जाऊ देईना का? तिला वाटलं बाप बोलन, आयुष्यभर न बोललेला बाप हो। आम्ही त्या नवरीच्या बापाजवळ गेलो आणि सांगितलं काका, ही पोरगी 10, 15, 20 मिनिटांची तुमचीच आहे हो, फक्त एकदा का गेली ना ही पाहुणी होणार आहे बरं। मग तुम्ही बोलवलं तरी ते लेकरू परत येणार नाही, नाही येणार परत। 10, 15 जे 20 मिनिटं आहे तोपर्यंत तुम्ही तिला बोलून घ्या। तो म्हणे महाराज बोललो असतो, पण सांगू ही पोरगी नको होती आम्हाला। ज्यावेळेस 2 मुली झाल्या ना, ही तिसऱ्या नंबरची गर्भामध्ये ज्यावेळेस होती ना, तिला पोटामध्ये अनेक प्रकारचे प्रयत्न केले हो मारायचे, पण पोरगी नाही मेली बाबा, नाही मेली पोरगी, नाही मेली। आणि ती जन्मल्याच्या नंतर 1 महिन्याची असेल हो, तिच्या माईला वावरात आम्ही घेऊन गेलो आणि ती पोरगी झाडाखाली तशीच टाकली, तशीच झाडाखाली टाकली। आम्हाला वाटलं हिला आता काहीतरी चावन, काहीतरी डसन आणि पोरगी मरण, पण नाही मेली बाबा पोरगी, पोरगी नाही मेली, नाही मेली पोरगी। पोरगी मोठी होत होती हो, तिच्या कधी खांद्यावरून डोळ्यावरून कधी हात फिरवला नाही, कधी तोंडावरून हात फिरवला नाही हो महाराज, नाही फिरवला तिच्या तोंडावरून कधी प्रेमानं हात। नको असलेली होती ना, नको पाहिजे नको होती ना आपल्याला ही। महाराज पोरगी मोठी होत होती। खरं सांगू महाराज, या 3 पोरीमध्ये सगळ्यात जास्त हुशार ही पोरगी होती हो, ही पोरगी होती। शाळेमध्ये तिचा पहिला नंबर आला। सरांनी सांगितलं रामभाऊ पोरीचा पहिला नंबर आला बरं, तिचा सत्कार घ्यायला तुम्ही शाळेत या। नाही गेलो महाराज, नाही गेलो। शाळेत पहिली आली, तालुक्यात पहिली आली, जिल्ह्यात पण पोरगी पहिली आली हो महाराज, पण नवल नव्हतं बाबा, नाही नाही गेलो नाही आम्ही, नवलच नव्हतं ना महाराज। जशी जशी पोरगी मोठी होत होती ना, तसे तसे तिचे गुण दिसत होते, पण कधी कौतुक नाही केलं। त्या पोरीला कधी प्रेमानं ड्रेस नाही आणला बाबा, जाऊन दुकानात नाही गेलो कधी तिच्यासाठी। काय सांगू बाबा, ही पोरगी आहे ना, त्या 2 पोरीचे फाटलेले कपडे शिवून घालायचे हो, पण त्या लेकरानं कधी अपेक्षा नाही केली
की माझा बाप मला कपडे आणून देईल. शब्दही नाही फिरून बोलायची माग बाबा, ती शब्दही नाही बोलायची. पोरगी मोठी मोठी होत होती बाबा, पोरगी मोठी होत होती. एकदा काय झालं, जेवायला बसलो, तिची आई घरात नव्हती आणि भाजीत मीठ कमी होतं. भाजीत मीठ कमी होतं. ताट धरलं महाराज, तसंच फेकून त्या लेकराला मारलं. पण लेकरू शब्दही बोललं नाही, बरं शब्दही नाही बोललं. एकदा पाणी घेऊन आली आणि त्या तांब्यामध्ये बोट बुडलेलं दिसलं नुसतं, बोट बुडवलेलं. तितकाच राग बस मनामध्ये आला महाराज आणि तांब्या धरून भिताडीला फेकून मारला. पण पोरगी शब्द नाही बोलली. बरं ही पोरगी होती, तिला आयुष्यभर टाळलं हो. 2 पोरींचे भरपूर लाड केले. ह्या लेकराला कधी प्रेमानं मांडीवर नाही बसवलं. बरं आणि तिचं लग्न आज आहे. बापाचं काळीजे महाराज, जवळ जाऊ वाटतंय पण आयुष्यभर ज्या पोरीला त्रास दिला, कसं जाऊ तिच्या जवळ? जाऊ वाटन का महाराज? नाही. रिक्वेस्ट केली, म्हणलं दादा 20 मिनिटाची पाहुणी आहे बरं पोरगी, 2 शब्द तिला प्रेमानं बोला. तुम्ही आयुष्यभर नाही बोललात ना, काहीच नाही वाटायचं. 2 शब्द बोला हो प्रेमाचे. नाही बाबा महाराज, आपली तर हिंमतच नाही बाबा तिच्या जवळ जाऊन बोलायची. रिक्वेस्ट 2दा-3दा केली महाराज. बाप गेला पोरीकड. दरवाजा गाडीचा उघडा, पोरगी आतमध्ये बसलेली आणि बापानं आवाज दिला, तायडे. बाई नाही बोलणार का ग बापाला? 2 शब्द बोल ना बाळा. काय वाटलं असेल पोरीला? पोरीच्या डोळ्यातून ढस 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 पाणी येत होतं. बापाच्या डोळ्यातून ढस ढस पाणी येत होतं. बाप तो बाप असतो बाबा शेवट. किती कठोर काळजाचा असू द्या, किती दगडाच्या काळजाचा असू द्या, बाप होता शेवट तो. तायडे 2 शब्द बोल ना ग बापाला. नाही बोलणार का ग? दोन शब्द बोल बाळा प्रेमाचे. पोरीनं दरवाजा उघडला, बाहेर आली बाबा आणि बापाला कडकडून मिठी मारली. बाबा महाराज, ही मिठी काय आजची होती का हो? आयुष्यभर न बोललेला बाप आज जर पोरीला बोलतोय, किती रडत असेल हो पोरगी. आजची मिठी होती बाबा, आजचे शब्द होते काय? अरे आयुष्यभर न बोललेला बाप होता. बोलला ना बाप. त्या पोरीनं बापाला मिठी मारली, बापानं पोरीला मिठी मारली. बापाची पाठ ओली होईपर्यंत पोरगी रडत होती आणि पोरीचा मागचा पदर ओला होईपर्यंत बाप रडत होता. तो बाप असतो महाराज, ते बापाचं काळीज असतं. अरविंद एक सांगू, माधू मामा, गजू मामा सुद्धा बसलाय. एक सांगू, तुम्ही आयुष्यात कितीही पैसे कमवा, कितीही काही कमवा, कितीही मोठाले बंगले बांधा, आणि ते वैभव पाहायला जर तुमचा बाप नसला ना, अर्थ नाही बरं त्याला. त्या बंगल्याला कधी शोभा आहे सांगू? त्या बंगल्याच्या एका कडीला बाप बसलेला असाव आणि एका कडीला माय बसलेली असाव, त्यावेळेस त्या बंगल्याला शोभा आहे बाबा. तोपर्यंत नाही. आज तुम्ही जे वैभव कमावताय ते बघायला तुझा बाप जर असता तर वाटलं असतं ना माझं पोरग परमार्थात गेलं. बरं सप्त्यात काम करतय, बरं 15 दिवसापासून सप्त्यात झटतय. बरं किती किती वाटलं असताना माय बापाला, हरिक वाटलं असताना, किती कौतुक केलं असतं. बाबा ज्याचं बापाचं काळीज आहे त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तो बाप असतो. बरं त्या बापाची आपण कीव केली पाहिजे. माऊली सुद्धा आहेत. माऊलीच्या बापाला वाटलं असतं ना, सनप माऊलीच्या बापाला, माझं पोरग महिन्यापासून झटतंय सप्ताह करायसाठी, वावरातले काम सोडतंय. आनंद झाला असता ना बाबा बापाला. ते काळीज बापाचं असतं. बरं
आणि तो बाप आपण सांभाळला पाहिजे, माया आपण सांभाळली पाहिजे. जन्मदाते आईनं जन्म देऊन उपकार केलाय बरं आपल्यावर. सांगू, जन्म दिला आईने तुला, उपकार हा मोठा झाला. उपकार केला होता आईनं, आणि तो बाप सुद्धा आयुष्यभर आपल्यासाठी झटलाय पोराओ. खूप कष्ट सोसलेत बरं, भावकीचे ताणे खाल्लेत बरं, भाऊबांधासोबत झटलाय बरं. तो बाप कसा असतो भक्त, तुझा बाप सोडून गेलाय ना, आज वैभव बघायला जर बाप असता तर आनंद झाला असता बाबा. तो बाप कसा असतो सांगू, आयुष्यभर नशिबाशी झटला, आयुष्यभर नशिबाशी झटला, तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी वाटला, तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी वाटला. मायबापांची सेवा करा.